आणि आताची महत्त्वाची बातमी समोर येते आहे। अमरावती ग्रामीण पोलिसांची मैदानी चाचणी अमरावतीच्या जोग मैदानावरती सुरू आहे। मैदानी चाचणी घेण्यासाठी महिला उमेदवार सकाळी 3 वाजल्यापासून दाखल झाल्या। मात्र मैदानामध्ये चिखल साचलेला आहे, त्यामुळे मैदानी चाचणी देताना दुर्घटना होऊ नये याची खबरदारी घेतली जाते। मैदानी चाचणी पुढे ढकलण्यासाठी महिला उमेदवार आक्रमक झाल्या। या संदर्भात अमरावतीच्या जोग मैदान परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। सध्या अमरावतीच्या जोग स्टेडियम परिसरामध्ये ज्या ठिकाणी अमरावती ग्रामीण पोलिसांची मैदानी चाचणी घेतली जात आहे। खरं तर पाहिलं तर पहिल्या दिवसापासूनच ग्रामीण पोलिसांची ही मैदानी चाचणी जी आहे ती वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। आज आपण पाहू शकतो की सकाळी 3 वाजतापासून मैदानी चाचणी देण्यासाठी महिला उमेदवार या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेल्या होत्या। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने सगळ्यांनी रस्त्यावर उतरून ठिय्या देणं सुरू केलेलं आहे, कारण काल झालेल्या पावसामुळे संपूर्ण मैदान जे आहे ते जलमय झालेले आहे आणि अशा जलमय झालेल्या मैदानावर मैदानी चाचणी देताना मोठ्या कठीण प्रसंगाला समोर जावं लागणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी महिला उमेदवार आपल्यासोबत आहेत। आज तुम्ही 3 वाजतापासून येथे आलेले आहात, तुमची काय मागणी आहे? सर, आम्हाला फक्त एवढं पाहिजे की त्यांनी त्यांची जे बोलायची ट्यूनिंग आहे ती चेंज करावी। ते म्हणते की तुम्ही तीर नाही मारत आहे म्हणते इथे येऊन, आणि आम्ही पण पोलीस भरती दिलेली आहे। अरे तुम्ही दिलेली आहे, पण आमची कंडिशन समजून घ्या ना। आम्ही 3 वाजतापासून इथे येऊन बसलेला आहे। आमची मागणी एवढीच आहे, जशी बाकीच्या मुलींची तारीख वाढलेली आहे तशी आमची तारीख वाढून द्या। आणि जसं बघा, बाकीच्या जिल्ह्यामध्ये जसे तारीख वाढवतात तसं आम्हाला पण तारीखच वाढवायची आहे ना फक्त। तिथं पण आता बघा, नागपूरमध्ये पण 28ची होती वाटते, आता त्यांना 5 तारीख दिली। आणखी पाऊस येतं, आणखी वाढवतात। आम्हाला पण तसंच पाहिजे, पाऊस आला त्यामुळे आम्ही म्हणत आहोत की आम्हाला तारीख वाढवून द्या। आम्ही या पावसामध्ये कसं धावणार? बरं, सकाळपासून ह्या मुली या ठिकाणी मैदानी चाचणी देण्यासाठी आलेल्या होत्या का पोलीस भरतीसाठी तुम्ही आलात? पोलीस प्रशासनाच्या वतीनं काही तुम्हाला सूचना देण्यात आल्या? हो, त्यांनी आम्ही आलो तेव्हा ते सर आले, SI सर आले। ते म्हणत होते की तुम्ही इथे आला म्हणे, तुम्ही कल्ला नका करू म्हणे, तुम्हाला आम्ही आमंत्रण नाही दिलं म्हणे इथे, तुम्ही म्हणे गेटच्या तिकडे मागे व्हा म्हणे, तुम्हाला काय बोलायचं नंतर बोला म्हणे। ज्यांना भरती द्यायची असेल त्यांनी द्या म्हणे, ज्यांना नाही द्यायची असेल त्यांनी घरी जा म्हणे। खरं तर महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी मैदानी चाचणी देण्यासाठी आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर अशा ठिकाणी हे सगळे लोक मैदानी चाचणी देण्यासाठी रांगेमध्ये लागलेले आहेत आणि रांगेमध्ये लागूनच इथूनच याच गेटमधून ग्रामीण पोलिसांच्या जे आहे ते मैदानी चाचणी देण्यासाठी जातात। आपण या ठिकाणी बसलेल्या काही महिला उमेदवार आहेत त्यांच्याशी बोलणार। किती वाजतापासून आले आहात आणि काही नंबर लागला आणखी? 4:30 वाजतापासून बोलवण्यात आलेलं आहे, पण अजून काहीच नाही। आणि वॉशरूमची सोय नाही, पाण्याची सोय नाही, तर मुली कुठं भटकणार आहे? कोणी कोणते एकटे आलेले आहे, तर मग त्या कुठं जाणार आहे? खरं तर 3 वाजतापासून हे सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी अल्फोआर असेल किंवा वॉशरूम असेल कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही आहे। लांबच्या लांब रांग लागलेली आहे। सकाळपासून ह्या मुली या ठिकाणी मैदानी चाचणी देण्यासाठी आलेल्या आहेत। शेकडो मुली रस्त्यावर उतरलेल्या आहेत। आज मैदानाची स्थिती अत्यंत खराब असल्या कारणानं आज मैदानी चाचणी देणं शक्य नाही आहे अशी मागणी यांच्या वतीनं केली जात आहे। या सगळ्या विषयावर ग्रामीण पोलीस काय निर्णय घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सागरसह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।